रोहन मात्रे याला पाहणार आहोत, ज्यानं मगाच्या सामन्यामध्ये 42 धावा कुठल्या होत्या. अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीनं मिस्टर 360 या अँगलने फलंदाजी करत होता खेळाडू. सातत्याने त्याच्यामधला असलेला क्लास पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला गणेश पारवीला विसरून चालणार नाही. अक्षरशः प्रसाद सारख्या वेगवान गोलंदाजाला त्यानं 18 धावा कुठल्यात. चांगले क्रिकेट पाहायला मिळते. P1चं पेशंट हाताळण्याकरता गोलंदाज यावेळी दाखल झालाय उमेश माळी. ऑस्ट्रेलियाला असेल प्रवीण, तर ऑस्ट्रेक एंडला रोहन म्हात्रे. चांगली उत्तम दर्जाची आपण स्पर्धा आपण अनुभवतोय. सामना 4 षटकांचा असेल. ही स्पर्धा वर्ल्ड टेनिस क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातंय. घर बसल्या जे क्रीडा रसिक जे प्रेक्षक सामना पाहतात त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन असू. पहिला वेळचा पहिला चेंडू गोलंदाज उमेश माळी याचा फलंदाजा प्रवीण याला समजलं नाही आणि त्यानंतर हा चेंडू निर्धावचा पाहायला मिळाला. अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं हे आयोजन या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कचीर बाबा मैदान या मैदानात चालू असलेली स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री लक्ष्मीनारायण मित्रमंडळ कचेर घराणा साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव ताऊ मोकळ स्पर्धेचे 2020 आयोजन. लोअर फुलटॉस होता, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कार्पेटच्या साईडने खेळलेला फटका. एवढ्या हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एकेरी धाव मिळाली जाते आणि बिनबादी कशी सुरुवात वडव संघाची पाहायला मिळते. मगाच्या सामन्यामध्ये याच रोहन मात्रेनं 42 धावा कुठल्या होत्या. अतिशय चांगला स्टँडर्ड खेळ पाहायला मिळतोय. मात्र केवळ संघाला विसरून चालणार नाही. गत वर्ष या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता हा केवाली संघ. अप्रतिम दर्जाचा खरं तर खेळ या केवाली संघाने दाखवला होता मैदानामध्ये. तसंच रीतीने पुन्हा एकदा सुरुवात केली या केवाली संघाने. मात्र समोर असलेली यावेळी वडाव संघ पेन तालुक्यातील वाशीच्या अतिशय जवळचा असलेले गाव वडाव संघ आपण पाहतोय मैदानामध्ये, जिथे प्रथमतः नाणेफेकी हारून वाटेला आलेली फलंदाजी करत असताना हा वडाव संघ पाहायला मिळेल. समोर असेल रोहन मात्रे. अतिशय चांगली आपण स्पर्धा अनुभवतोय. भव्य दिव्यता या स्पर्धेकडे पाहायला मिळते. तब्बल या प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये या स्पर्धेचं पाहायला मिळणार आहे. यावेळचा काय देखना फटका लगावलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं जात आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये वन बाउंड चेंडू होते. सीमारेषा पलीकडे आलेला रोहन मात्रेच्या बॅट मधून एक नजाकत भरलेला हा चौकार. अप्रतिम देखना फटका पाहायला मिळतोय. अतिशय क्लासिक फटके खेळतोय हा मुलगा. वयाच्या 18 वर्ष आपण पाहतोय. पदार्पण करत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारा हा फलंदाज रोहन मात्रे अतिशय चांगले फटके खेळतोय. 5 धावा दापटा लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. उमेश माली या गोलंदाजावर चौकार लागवलाय. यावेळीचा हा कोलवरचा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव जोडली जाते आणि एकेरी धावेनिशी धापटला धावा लागल्या गेल्या. आता बिनबाद 6. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. P1चे पहिले षटक सर्कल प्रतिबंध आपण पाहू शकाल. 60 यार्डची खरं तर आपण मैदान अतिशय उत्तम रित्यानं या मैदानाचा सुशोभीकरण केलं गेलं. यावेळी काय घडलं जातंय. बॅटची टॉप एज या शिक्षकाने कुठल्या प्रकारची चुकी केली नाही आहे. मोठा फलंदाज प्रवीण यावेळी होईल झेलबाद. विकेट नंबर 1 बॅक टू पॅव्हलियन. मोठा हादरा बसलाय या वडाव संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय उमेश माली. अजून या गोलंदाजच्या माध्यमातून एका चेंडूची पैकी बाकी असेल. 6 धावसंख्या दापटला लागत असताना एक मोठा फलंदाज प्रवीण बॅक टू पॅव्हलियन झालाय. तर अजून मैदानामध्ये रोहन हा मैदानामध्ये अजूनही तैनात असणार आहे. मगाशी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या गळ्याचा तावीजचा हा फलंदाज रोहन पाहायला मिळाला. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ खेळत असताना एक वेगळ्या स्टँडर्ड आणि वेगळं क्लासिक मध्ये फटके पाहायला मिळतात. गॅप कन्व्हर्शन आणि गॅप शॉट सातत्याने पाहायला मिळाली या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज उमेश माळी याचा हा शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा दाबडल्या लागल्या गेल्यात आणि त्यामध्ये रोहन मात्रे या फलंदाजाचा एक चौकार. शेवटचा चेंडू कशा रीतीने फेकला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट कव्हरेशन आपल्या मोबाईल स्क्रीनवर LED वर पाहायला मिळेल. घर बसल्या टीव्ही या स्पर्धेचा आपण आनंद लुटू शकताय. यावेळचा चेंडू स्लॉक केलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे स्टँड अँड डिलिव्हर. स्पर्धेतील आलेला या पूर्वार्धामधला पहिला षटकार.
शेवटच्या चेंडूवर उमेश माळीला दाखवले या फलंदाजांना आसमान. अतिशय मोठा फटका आला शक्तीच्या बॅट मदतीनं. नावाप्रमाणे हा खरं खेळाडू बरसलाय. मिड विकेटच्या दिशेने फिरकावलेला हा फटका सीमारेषा पलीकडे 6 धावा देऊन जातोय. पहिला षटक समाप्त होते. 10 पटला धावा लागल्या गेल्यात. 1 बाद 12. प्रथमतः नाणेफेकी हारून वडाव संघ फलंदाजी करत असताना 12 धावा 10 पटला लागल्या गेल्यात. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंमध्ये किती धावा जमा करेल हा वडाव संघ. अतिशय देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सिक्सरचे चेंडू पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर आक्रमण पहिल्या चेंडूपासून मोठे मोठे फटके येताना पाहायला मिळतात. हा झालेला टेनिस विश्वामध्ये बदल. पूर्वीच्या काळामध्ये अमितजी MRF निविया खन्नाचे खरं चेंडू आपण पाहिलेत. हल्लीच्या काळामध्ये सिक्सर बरेच सारे कंपनी आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर षटकार मारणं त्यावेळी हैरागैराचं काम नव्हतं. एका दुसरा षटकार फक्त शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत होता. हल्लीच्या काळामध्ये पहिल्या चेंडूवर फलंदाज षटकार मारतो. हा झालेला टेनिस विश्वामध्ये बदल आहे. त्यावेळची विकेट त्यावेळचे एवढे मोठे मैदान नसायचे, एवढ्या मोठ्या स्पर्धा नसायच्या. 32-36 संघांमधून एका दुसरी ट्रॉफी खरं तर आपल्या गावामध्ये नेऊन द्यायचे. एक खरं तर त्या काळचा संघ होतं. एक गाव एक टीम. एक खरं तर जुनं क्रिकेट होतं. हल्लीकडच्या काळामध्ये एका एका गावामध्ये बरेच सारे संघ पाहायला मिळतात. हल्लीच्या गडीला केसा, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नख्यापर्यंत सर्व ब्रँडेड पाहायला मिळते. तर तसा खेळ येणाऱ्या प्रत्येक तरुणाने दाखवायला हवा. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज मयूर गायकर याचा चेंडू पडल्यानंतर निर्धावपतीचा पाहायला गेला. पहिला चेंडू दुसरी षटक घेऊन आलेला हा मयूर गायकर याचा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर रोहन मात्रे आपला खरं तर स्टँडर्डपणा दाखवायला लागेल. या रोहनला सिद्ध करावं लागेल. तेव्हाच प्रसिद्धी मिळेल. वडाव संघाचा अतिशय ग्रामीण परिसरातील खेळाडू मात्र काय आक्रमकतेने खेळतोय या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला फलंदाजी मागील सामन्यामध्ये केली होती या फलंदाजानं. ते म्हणजे तारा संघाच्या समोर. यावेळी मात्र एक बलाढ्य संघ आहे, केवाळी संघ आहे. गत वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला या संघ. त्या संघासमोर खेळत असताना या फलंदाजाला आपलं आक्रमण दाखवावे लागेल. अतिशय अष्टपैलूपणे भरलेला खरं तर खेळाडू आहे. तेवढ्या ताकदीनं खरं तर मयूर गायकर हा गोलंदाजी करतोय. यावेळचा काय देखना फटका खेळलाय पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता क्षेत्राला फसवत चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं आलेला हा रोहन मात्रेच्या बॅट मधून दुसरा चौकार. अतिशय चांगले फटके पाहायला मिळतात. गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. नजर आणि नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य काय हा एक खरं तर रोहन फलंदाज दाखवतोय. अतिशय चांगले फटके मैदानाच्या चौफेर करत फलंदाजी करताना पाहायला मिळते. 360 डिग्री मध्ये फटके येताना पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू यावेळी प्रॉपर टायमिंग झालाय. मिडल ऑफ द बॅट फटका गेलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा आलाय. हा आलेला चौकारानंतर एक मोठा फटका षटकार. अतिशय चांगला फटका खेळतोय रोहन मात्रे. प्रत्येक चांगल्या चेंडूवर प्रहार करण्याचा विचार करून एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याला मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवतो आणि एखादा जर चांगला चेंडू असला तर त्या चेंडूला सन्मान दाखवतोय. ही खरं तर क्रिकेटमध्ये असलेली एक प्रामाणिक वृत्ती पाहायला मिळते. हीच क्रिकेटचे खरं तर चांगला क्लासिकपणा पाहायला मिळाला रोहन मात्रेचा. धावपटला धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 22 धावा. 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात या मयूरनं. पहा किती हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा पुरेपूर हा प्रयत्न पाहायला मिळाला. एकेरी धाव मिळली जाते. अक्षरशः पुश केलं या फटक्याला. मिळाली जाते फक्त एकेरी धाव. आणि एकेरी धाव्यानिशी 23 धावा 23 रन्स धावपटला लागत असताना अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संपूर्ण हळूहळू का होईना संध्याकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांची गर्दी या मैदानाकडे येताना पाहायला मिळते. प्रचंड क्रिकेटवर प्रेम पाहायला मिळते. क्रिकेटचे निस्सीम भक्त आता जणू काय हा क्रिकेट हा भारताचा सर्वांचा धर्म झाला असं पाहायला मिळते. जगोजगी क्रिकेट आणि भारतभरी क्रिकेट आता पाहायला मिळाला. हा यावेळी हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर एकेरी धाव जोडली जाणार आणि एकेरी धावेनिशी धापटला धावा लागल्या गेल्या. आता 24 धावा 24. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी असेल. लास्ट डिलिव्हरी 1 to go. मयूर गायकर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जरी एक षटकार आणि एक चौकार आला असला तरी त्यानंतरचे 2 चेंडू फक्त एकेरी धाव देऊन गेलाय.
शेवटचा चेंडू मयूर गायकर या गोलंदाजाच्या माध्यमातून समोर असेल रोहन मात्रे हा फलंदाज अतिशय आक्रमण पाहायला मिळते या फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमक झाला आजच्या या स्पर्धेमध्ये. यावेळी पहा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पसलीमध्ये हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. लेटकट पाहायला मिळाला. अगदी शरीराच्या जवळ चेंडूला येऊन दिला आणि फक्त ढकलून दिलं. या चेंडूवर मिळतात एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 12 चेंडूंचा खेळ झालाय. प्रथमतः नाणेफेक हारून फलंदाजी करत असताना वडाव या संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 1 बाद 25. अजून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करला वडाव संघ. एक बलाढ्य तारासारख्या संघाला स्पर्धेतून परतीचा रस्ता दाखवला होता या वडाव संघानं. पण तेवढा ताकदवर संघ आहे मी म्हणेना. मोरिया 11 केवाले हा संघ. अतिशय चांगली स्पर्धा या पनवेल तालुक्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून श्री लक्ष्मी नारायण मित्र मंडळ कचेर घराणा साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाऊ मोकल स्मृती चषक 2020 ही स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेमध्ये विचार केला बरेच सारे बलाढ्य संघ 32 संघांना इथं संधी दिली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना आज या स्पर्धेचा तिसरा दिवस सकाळच्या सत्रामध्ये आपण पेन कोलीवाडा या संघाला पाहिलं. सेमीफायनल मध्ये येऊन ठेपला संघ. या संघातून कोणता संघ पेन कोलीवाडा संघासमोर खेळेल याकरता असलेली अतिमहत्वाची लढाई. दोन्ही संघांना खरं तर खूप खूप शुभेच्छा आहेत त्या प्रेक्षकांच्या वतीनं. गोलंदाजचा प्रभाकर पालकर हा गोलंदाजाचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. रोहन म्हात्रे करता अतिशय पायाची बोट येणारा चेंडू अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता यशस्वी केला जातोय. अशी बरीच सारे चेंडू पाहायला मिळतात. मात्र हल्लीचा परिसर तरुण वर्ग या चेंडूला सुद्धा हेलिकॉप्टर लुक देऊन सीमा रेषा पलीकडे नेत असतो. मात्र यावेळचा चेंडू सक्सेसफुल पाहायला मिळाला. रोहन किती वेळ शांत बसणार. यावेळी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका येईल का. मात्र एकेरी धाव रोखलं जाते. क्षेत्ररक्षण लाल जबाब झालंय. अचूक फेकी रोखलं जातंय दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावेनिशी धापाटा धावा लागल्या गेल्या. आता 26 धावा 26 रन्स 26 धावा धापटला लागत असताना अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगले हे दोन संघ. संपूर्ण मैदानाचा विचार केला अगदी या मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी हेच पाहायला मिळते. ही करता आयोजकांना मिळालेलं यश. लॉकडाऊन आणि त्यानंतर संचारबंदीमुळे स्पर्धेत जरी गर्दी कमी असली तरी बरेच सारे प्रेक्षक या घर बसल्या स्पर्धेचा आनंद लुटतायत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बराचसा उंची गुण जाणारा चेंडू पाहायला मिळाला. प्रभाकर पालकर या गोलंदाजाचं कौतुक करायला गेलं. आतापर्यंत फक्त 3 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्ची केलंय. धापटला धावा लागल्या गेल्या 26 धावा. यावेळी फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडा गफलत झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. थोडा गडबडला क्षेत्ररक्षक. तद्वर या चेंडू मारण्याच्या त्या 2 धावा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात 28 धावा 28 रन्स 28 धावा धापटला लागत असताना शक्ती ज्यांच्या माध्यमातून पहिला षटकार पाहायला मिळाला होता. ऑन स्ट्राईकला शक्ती तर नॉन स्ट्राईक एंडला रोहन म्हात्रे. नावप्रमाणे खेळ करावला गेली या शक्तीला. अप्रतिम दर्जाचा खेळ. हा पॉपिंग क्रीजच्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केलं होतं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू पकडला गेला. एकेरी धाव जाईल. एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्या. आता 29 धावा 29 रन्स. अजूनही शेवटचा एक चेंडू लास्ट तरी 1 टू गो असेल. प्रभाकर पालकरचं कौतुक करावलं गेलं. अक्षरशः पहिल्या उमेश माळीच्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर मयूर गायकर याच्यावर 13 धावा आल्या आणि या षटकामध्ये 5 चेंडू फेकत असताना फक्त प्रभाकर पालकर या गोलंदाजावर फक्त 4 धावा खर्ची झाल्यात. अजून एक शेवटचा चेंडू बाकी असेल. हे षटक मी म्हणेल केवाले संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळतंय. तेवढाच आनंद असेल मी म्हणेन अमित कांचलजी पालकर यांच्या चेहऱ्यावर का असू नये. हल्लीच्या घडीला खरं तर उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरला आणि त्यांना सुद्धा आपण लाख लाख शुभेच्छा देऊया. भरघोस मतांनी तुम्ही सुद्धा निवडून यावं आणि जनतेचं कल्याण करावं. ज्या पद्धतीनं टेनिस विश्वामध्ये जसं तुमचं नाव गाजतं येणाऱ्या काळामध्ये राजकारण पटलामध्ये समाजकार्यामध्ये तुमचं नाव असंच कांचनजी पालकर गाजू दे याच आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा देतोय आम्ही तुम्हाला. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडूंचा खेळ होत असताना प्रथम दर्शनी नाणेफेकी हारून वडाव संघाच्या धापटला धावा लागल्या गेल्यात 31 धावा 31 रन्स. अजूनही शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल हा वडाव संघ. एका बाजूला पनवेल तालुक्यातील
केवाळी संघ, तर दुसऱ्या बाजूला पेन वाशीगावच्या अतिशय जवळ असलेला वडावा संघ. 10 चेंडूंमध्ये 20 धावांवर खेळत आहे रोहन म्हात्रे. चला टीम मीटिंग घेऊ नका, केवळ संघ फास्ट क्रिकेट खेळा, झटपट क्रिकेट खेळा, कारण अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आजच्या दिवसातील, आणि तो भर उजेडामध्ये सर्व प्रेक्षकांना त्या सामन्याचा आनंद लुटायचा. त्या कारणास्तव आम्ही तुम्हाला वॉर्न करतोय, स्पीड अप करा. चला शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज गणेश पारवे. अष्टपैलू कामगिरी करणारा हा गणेश पारवे अतिशय चांगला खरं तर खेळाडू सुद्धा पाहायला मिळाला. मगाच्या सामन्यामध्ये प्रसाद कळव्याच्या प्रसाद या गोलंदाजावर 18 धावा सुद्धा कुठल्या होत्या. गणेश पारवे हा सध्या गोलंदाज दाखल झालाय. शेवटचा षटक हाताळण्याकरता धापटला धावा लागल्या गेल्या 31 धावा. शेवटचा षटक किती धावा जमा करेल वडाव संघ. या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा होऊ शकेल. पण गणेश पारवे हा गोलंदाज तेवढाच अष्टपैलू आहे, अतिशय चांगल्या दर्जाचा खरं तर गोलंदाज आहे. आणि या षटकामध्ये जर जास्त निर्धाव चेंडू एका दुसरी विकेट मिळाली तर लो खरं तर स्कोर पाहायला मिळतो. मात्र या टेनिस विश्वामध्ये मोठमोठ्या धावा काढल्या जातात, छोट्या छोट्या धावा रोखल्या जातात. हेच खरं तर टेनिस विश्व पाहायला मिळतं. अनिश्चितीने भरलेला आहे क्रिकेट. यावेळचा हा चेंडू हा अतिशय चांगला खरं तर हा चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला हा चेंडू, आणि त्यानंतर फलंदाज यावेळी गणेश पारवे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला होता, आणि त्यानंतर फलंदाज हा शक्ती झेलबाद झाला. अतिशय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू टिपला जातोय गणेश पारवेच्या माध्यमातून. पंच थोडं डिसाईड करत होते की नक्की कशा प्रकारे फलंदाज बाजूला. मात्र यावेळी तिसरे पंचांची कामगिरी पाहण्यासाठी जायचे. तिसरे पंच मैदानामध्ये रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे आपण मैदानामध्ये रवाना व्हा. रुपेश म्हात्रे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. तिसऱ्या पंचांचा कामगिरी पाहण्यासाठी रुपेश म्हात्रे यांनी त्वरित जायचं आहे. आपल्या धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 31 धावा. अतिशय चांगली देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा जर विचार केला, तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहण्यासाठी रुपेश म्हात्रे यावेळी रवाना झालेत. शेवटचे अजूनही उर्वरित 5 चेंडू जकड बाकी असेल. समोर यावेळी समीर, मगाच्या सामन्यामध्ये या फलंदाजाने सुद्धा 2 षटकार लगावले होते. तोच फलंदाज यावेळी 14 क्रमांकावर समीर दाखल झालाय. कडीशे अजूनही 5 चेंडू जकड बाकी असेल. धावटला धावा लागल्या गेल्यात 31 धावा. अजून या 5 चेंडू मध्ये वडाव संघ किती धावा जमा करेल. यावेळचा हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त या चेंडूवर मिळायचं ते एकच धाव. मी म्हणेन वडाव संघाचा फक्त एकच मनसोबा असेल की जास्तीत जास्त रोहन म्हात्रे या फलंदाजाला स्ट्राईक द्यावी. कारण आतापर्यंत जर रोहनच्या फलंदाजाचा विचार केला, 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधून, आणि तेही अतिशय चांगल्या क्लासिक पद्धतीने खेळताना रोहन पाहायला मिळतोय. येणारे अजूनही उर्वरित 4 चेंडूचा बाकी असेल. 4 चेंडूमध्ये या वडाव संघाच्या बाजूने एका दुसरा षटकार जर आला तर एक हायेस्ट स्कोर पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं खरं तर आपल्याला धावा लागल्या गेल्यात. 32 धावा आपल्याला लागत असताना फायटिंग स्कोर पाहायला मिळेल खरं तर. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर पंच आमच्याकडे सुद्धा वळले गेले. तर उजवी एशी सोडून जाणारा चेंडू, बॉडी द लॉंग वे हा चेंडू फेकण्याचा मनसोबा होता. मात्र बराचसा खरं तर एस्टनच्या दूर होत चेंडू फेकला गेला, आणि त्यानंतर अतिरिक्त एक धाव जोडली जाणार. स्वेर ते धाव जोडली जाणार, आणि 33 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. अवंतर सर्वात आलेली धाव 33 धावा पटलाव लागत असताना 33 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स वडाव टीम. बॅक टू बॅक पुन्हा एकदा गणेश
या गोलंदाजानं फेकलेला हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये मोठे फटके करत येणं गरजेचं असेल, मी हेच म्हणेन, कारण एक केवाली सारखा बलाढ्य संघ आपल्या समोर असे असताना कमीत कमी 50 धाबांचा तर बॅटिंग स्कोर तुम्हाला उभा करायला लागेल. 34 धाबा आपल्याला लागल्या गेल्यात. या वेळचा हा फटका बराच वेळ हवेमध्ये, एलिव्हेशन खराब झालं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गणेश पारवेचं कौतुक करावं तेवढं कमी. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दुसरा झेल टिपला जातोय आणि मोठा फलंदाज रोहन मात्रे यावेळी होईल. बॅक टू पॅव्हलियन, विकेट नंबर 3. माग परतताना अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते केवाळ्याच्या गोलंदाज गणेश पारवेचं कौतुक करावं लागेल. अगदी अष्टपैलू कामगिरी या संघाचा मी म्हणेन तारणारा ठरेल हा गणेश पारवे. आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की सुशांत मोकल सारखा बलाढ्य खेळाडू समोर असताना, त्यानंतर बलाढ्य संघ समोर असताना त्या संघाला सुद्धा प्रतिकार असा दाखल होता असा हा केवाळी संघ आहे. तर यावेळी ऑस्ट्रेलियाला गुड्डू यावेळी नॉस्ट्रेक येईल असेल. गुड्डू हा फलंदाज. अतिशय चांगला खेळ आपल्याला रंगतदार होताना पाहायला मिळेल. शेवटच्या अजूनही 3 चेंडू 34 धाबा आपल्याला लागल्या गेल्या. 3 बाद 34. वडाव संघ अतिशय सुस्थितीमध्ये पोहोचलाय. मात्र या 3 चेंडूमध्ये एका दुसरा चौकार येणं गरजेचं असेल. मात्र चांगली गोलंदाजी गणेश करताना जरी 2 चेंडू प्रथमतः अवंतर फेकला असेल, यावेळेचा हा समीरसाठी चेंडू लोअर फुल टॉस होता, पुरेपूर फायर केलाय आणि यावेळी सक्सेसफुल होतोय. चेंडू जाते सीमारेषा पलीकडं, मिड विकेट क्षेत्राच्या पार आर पार आलेला हा दणदणीत षटकार. 40 धाबा दापटा लागत असताना अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 40 धाबा दापटा लागल्या गेल्या. समीरचा हा पुरेपूर फटका सक्सेसफुल झाला आणि चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडं. षटकार. 2 चेंडू अजूनही बाकी. गणेश पारवे या गोलंदाजाच्या पत्त्यातील पुन्हा एकदा यावेळी मात्र लोअर फुल टॉस होता. नीटचा बॅच मध्ये आला नाही आहे, मात्र यू मिस आय विल डेफिनेटली यष्ट्यांचा वेध घेतलाय. दांडी वाकवली गेली. विकेट नंबर 4. समीर जाईल बॅक टू पॅव्हलियन. आपण या स्क्रीनवर पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करत असताना किती चांगली क्लिअरिटी आणि तेवढीच चांगली क्वालिटी. मग स्कोरबोर्डच्या माध्यमातून असेल, पुरेपूर ही स्पर्धा कव्हर करताना ए टू झेड प्रत्येक खरं जसं इंटरनॅशनलच्या आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो तसंच अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं जेवढं कौतुक करावं, त्या स्कॉटचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फार अल्पशा कालावधीमध्ये या टेनिस शोमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नाव पाहायला मिळेल वर्ल्ड टेनिस क्रिकेट. शेवटचा चेंडू असेल गणेश पारवे या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावपट्टा धावा लागल्या गेल्या. 40 धाबा 4 बाद 40 वडाव संघ. शेवटचा एक चेंडू यावेळी ऑस्ट्रेलियाला फलंदाज असेल ज्ञानेश्वर फलंदाज यावेळी ऑन स्ट्राईकला समोर असेल पहिला चेंडू खेळण्याकरता. मात्र या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. उत्तरामध्ये आपण ऐकणारच आहोत केवाळे गावा करता नेहमीच हा आवाज ऐकायला मिळत असतो. अमितजी म्हात्रे पेन. शेवटचा चेंडू होता, लोअर फुल टॉस होता. लॉंग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येणार, एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन होईल का? पाहता पाहता या चेंडूवर 2 धावा मिळाल्या जातात आणि 42 धावा दापला लागत असताना प्रथमतः नाणेफेक हारून फलंदाजी करत असताना वडाव संघानं 42 धावा जमा केल्यात आणि येणारे 24 चेंडू आणि 43 धावांचा पल्ला, 43 धावांचं आव्हान हे भीमने टार्गेट ठेवलंय. मोरिया 11 केवाली संघाला. मात्र 43 धावा कशा रीतीने येतील हे सांगण्याकरता पुन्हा एकदा जाऊया महाराष्ट्रात एक नामवंत समालोचक ज्युनियर सिद्धू बाजी अर्थातच अमित म्हात्रे यांच्याकडे.
सूचना अशी आहे की केवळ कॅप्टनला विनंती असेल आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. केवळ कॅप्टन. धन्यवाद विपुल जी पाटिल. देखिए हमारा जो कंपाउंड है उसके ऊपर हमारे दर्शक कैसे खड़े हैं, मानो शाहरुख खान जैसी उनकी पोज. मनु जी है तो कैमरे के अंदर मनु जी आप यहाँ दिख रहे हैं, आपको लिया कैमरे के अंदर. ऐसे मिठास क्षण चित्र कभी मिलते नहीं है, लेकिन बहुत अच्छा. 24 गेंदें जीतने के लिए 43 रन. सलामी जोड़ी मैदान के अंदर पहुंचती हुई खुद कप्तान संजय माली और गणेश जी पारवे. क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमी अभी भी इस मैच को देख रहे हैं, तो तमाम दर्शकों का हम तहे दिल से एक बार फिर से स्वागत कर रहे. दोनों भाई की जोड़ी देखिए जिस तरह से खड़े हैं कोने में, या भी स्क्रीन के ऊपर दिख रहे हैं. कैमरे मैन हमारा होशियार है, जैसे दिखते रहेंगे वैसे हम बोलेंगे. लेकिन 43 रन चाहिए. गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए प्रारंभिक गेंदबाज गुड्डू आए. गणेश जी पारवे और संजय माली ओपनिंग जोड़ी के वाले टीम की मैदान के अंदर. ड्रेसिंग रूम पूरी तरह से उनका भरा हुआ है. WTC के माध्यम से आप इस टूर्नामेंट का आनंद ले सकते हैं. कल फाइनल का दिन है, अंतिम दिन है. इस मैच का विनर कौन बनेगा कल सभी को पता चलेगा. उसके बाद हम मिलेंगे अगले साल टूर्नामेंट के लिए. नाइट बिल्कुल नाइट ही हो गया हमारी, लेकिन अगले साल जब हम नाइट का नियोजन करते समय हमारे आयोजक करता है वो इस साल शायद दूल्हा बनने वाले हैं. ये भी महत्वपूर्ण है, सूचना महत्व की है. चलते मैदान के ओर. पारवे तैयार है इस बार बल्लेबाजी करने के लिए. गुड्डू लेफ्ट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी करने के लिए इस बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. चौबीस गेंदे 43 रन. सलामी जोड़ी. पारी का आगाज प्रारंभ करने के लिए तैयार है. पारवे के लिए पहली गेंद. पारवे के लिए पहली गेंद काफी रफ्तार वाली गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर ने उसे वाइड घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ टीम का खाता ओपन किया. स्कोर है 1 के घर में. पारवे के लिए फील्डिंग की हुई रचना. एक पॉइंट शॉट कवर और शॉट मिड ऑफ, ये दायरे के अंदर है. पारवे निकला. चढ़ के छक्का लग रहा जा रहा है क्या? ओ क्या हुआ सुजीत मोगल? हुआ अब रंजीत मोगल. क्या कैच ड्रॉप हुआ? डायरेक्ट बॉल गया. वाह, छक्का जब इस बॉल पिच के ऊपर आता है ना, बाउंड्री के बाहर वैभव मोगल, तो मजा आता है, तालियों की गड़गड़. और एक जो आता है ना तो डर लगता है. छक्के के साथ इरादा स्पष्ट किया, स्वागत किया. कदमों का बेहतरीन प्रयोग. मुझे सौरभ गांगुली साहब जी की याद आ गई. चढ़ के छक्का उसी को कहते, चढ़ के. मराठी में कहते चालत छक्का, मारना की गेला. और इस बार पारवे ने गैप ढूंढी हुई है. 1 रन चुराया. गेंद भाग रहे बांधने के बाद. देखते देखते गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए ठोकम ठोक की शुरुआत हो गई है. यह आया नंबर 54. 4 रन के साथ मौर्य 11 केवल टीम का स्कोर 10 के घर में, माफ के 11 के घर में. और गलती हो सकती है तो मुझे यहां से उठा के लेके जाएंगे. 11 पे स्कोर जा चुका है. पारवे 10 रन पे खेल रहे. अतिरिक्त रन 1 है. 11 स्कोर. छोटे कद के पारवे और गुड्डू की हाइट देखिए,
मानो जैसे कोर्टनी वॉल्श उस जमाने में वैसी उनकी चलने की है, लेकिन रनअप थोड़ा कोर्टनी वॉल्श का ज़्यादा था। पारवे सफल हो गया खेलने के बाद हवा में पकड़ ले, वाह बढ़िया प्रयास किया था। पीछे मुड़ के कैच लेना कठिन है, पीछे मुड़ के कैच लेना कठिन हो जाता है। 1983 में ऐसे वीरेंद्र रिचर्ड की कैच कपिल देव साहब जी ने लिए तो सभी को मालूम होगा। हम तो 82 में पैदा हुए थे, लेकिन जिन जिन लोगों ने देखा, अभी हम हाइलाइट्स देखते हैं, क्या कपिल देव साहब जी ने पैरों में क्या लगाया था पता नहीं, क्या कैच को पकड़ा। वैसे ये भी शायद जो खिलाड़ी थे वो जरूर कैच को पकड़ने वाले ही थे, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर जो खिलाड़ी तैनात थे, लेकिन 1 रन के साथ स्कोर है 12 के घर में। बारह स्कोर। पालकर साहब इस बार माली साहब के लिए गेंद जरूर, और ऐसा नहीं, स्टंपिंग कैसी, स्टंप इधर है, तुमने संजय माली को सीधा निशाना परफेक्ट किया नहीं। भाभी जी को पता चलेगा ना तुमको गुस्सा निकालेगा। लेकिन इस बीच शायद 1 रन चुराए, थोड़ा से क्रॉस आए हो, वो कोई जानबूझ के नहीं आए, ऐसा होता रहता है। अंपायर साहब से बातचीत हो रही क्या? रनिंग में मुझे लग रहा है ये हो रहा है। तो इस बीच एक सिंगल चुराई और सिंगल के साथ स्कोर जाता है 13 के घर में। 1 रन पे संजय माली ने, खुद कप्तान ने खाता ओपन किया। पारवे खेल रहे व्यक्तिगत मेरे हिसाब से 11 रन पे, अतिरिक्त रनों के साथ 1 रन आई वाइड की बदौलत। टीम का स्कोर है 13 के घर में। रंजीत मोकल चले चाय लाने के लिए, हार्दिक स्वागत। शॉर्ट बॉल जरूर आई थी, लेकिन इस बीच शायद जरूर उनका घुमाने का प्रयास था, लेकिन ये गेंद डॉट चली गई गुड्डू की। अंतिम गेंद शेष। केवाड़ी गांव की 12वें प्रतिनिधि कौन मुझे मालूम नहीं, शुभम माली, बिल्कुल। सुंदर गेंद, यही गेंदबाजी नियंत्रण भरी करना ही चाहिए था। यही गेंदबाजी की, इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद देखा जाए मौर्य 11 केवल टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में, बिना कोई विकेट के नुकसान पे। पावर प्ले खत्म हो चुका है, 18 गेंदें शेष है। टीम को जीतने के लिए 30 रन की जरूरत है, तो हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट जो आंका है वो है 10 का। 10 रन हर ओवर में इकट्ठा करना पड़ेगा मैच को जीतना है। तो पारवे जैसे बल्लेबाज 11 रन पे खेल रहे, 1 चौवा, 1 छक्का, 1 सिंगल के सहायता से। संजय माली खेल रहे 1 रन पे, वाइड के बदौलत 1 रन। केवल टीम का स्कोर है इस बार 13, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओवर के बाद। नेक्स्ट मैच होगी पेन कोहलीवाड़ा बनाम, इनमें से जीतने वाले मैच के खिलाफ मुकाबला होगा। 30 रन चाहिए, 3 ओव्हर में जीतने के लिए 30 रन चाहिए। 3 षटकामध्ये विजयासाठी केवळ संघाला 30 धावांची गरज आहे। गेंदबाज आहे हे रोहनजी म्हात्रे। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर, शेखर धवन और रोहित शर्मा हिंदुस्तान की जोड़ी। वैसे केवाड़े की ये जोड़ी संजय माली और गणेश जी पारवे। लेकिन एक हाइट एट गेंदबाज, बढ़िया रनअप रोहन की। संजय माली के लिए अंदर आई थी गेंद को, उन्होंने शायद बाहर निकालने का प्रयास किया। इस बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं आई। 17 गेंदें टीम को जीतने के लिए, इसी बीच 30 रन चाहिए। यही गेंदबाजी होना चाहिए। और थोड़े से बैकफुट पर गए, एक बार फिर से काफी बेहतरीन गेंद साबित हो गई है। संजय माली को कुछ समझ नहीं सका, उनका प्रयास है। इस बार देखा थोड़ी सी गेंद नीचे रहती है और वो रफ्तार वाली गेंद है,
इस बीच बल्लेबाज को मिस किया, 2 गेंदें डॉट चली गई। 16 गेंदें टीम को जीतने के लिए 30 रन। संजय माली एक बार फिर से बीट हो गए। 3 लगातार गेंदें डॉट खा चुके हैं। पूरी तरह से उन्होंने, गेंदबाज ने उन्हें फंसाया है। एक उन्होंने 2 गेंदें अच्छी फेंकी, उसके बाद ये थोड़ी सी मीडियम गेंद थी, वो आगे आकर खेलने का प्रयास किया, लेकिन संपर्क नहीं हो चुका है। 3 गेंदें लगातार डॉट चली गई। ये देखिए एक बार फिर से टप्पा पीछे रखा है, लेकिन क्या गेंदबाजी चल रही, धारदार गेंदबाजी चल रही है। पूरी तरह से संजय माली कैप्टन को बांध कर रखा है गेंदबाज, या शायद रोहन म्हात्रे ने। क्या पहनी गेंदबाजी, धारदार गेंदबाजी। 4 गेंदें समाप्त हो चुकी है, चारों गेंदें उन्होंने डॉट खाई है, मिस किया उनको। और ऐसे धाकर बल्लेबाज को जब बांध के रखा है, जकड़ के रखा है, तो इस बार देखा जाए खेमा थोड़ा सा निराशा में आया है। इस बीच 4 गेंदें समाप्त हो चुकी है, चारों गेंदें डॉट चली गई। और इस बीच ये शायद एक बार फिर से 5वीं गेंद डॉट गई है। समझ नहीं सके इस बार कप्तान केवालेगांव के, क्या गेंदबाजी की है। ये 5 गेंदें डॉट गई है। प्रेशर इस बार गणेश पारवे के माथे के ऊपर आया है, क्योंकि जब बैट्समैन इस बार देखा जाए थोड़े से मिस होते हैं, तो उसका दबाव नॉन स्ट्राइकर एंड बल्लेबाज के ऊपर होता है। संजय माली अंतिम गेंद के ऊपर क्या करेंगे, 5 गेंद डॉट फेंकी। और इसी बीच इस बार रन आउट का मौका, और इसी के साथ ही मेडन ओवर, पहला इस बार टूर्नामेंट के लिए मेडन ओवर साबित हुआ, और वो नाम आया इस बार देखा जाए वड़ावगांव के गेंदबाज रोहन म्हात्रे ने करिश्मा किया। 6 गेंदें डॉट चली गई है, 12 गेंदें, और टीम को जीतने के लिए 30 रन चाहिए। बिल्कुल माफ कीजिए, कल एक मेडन ओवर आया था विंदने के समाधान पाटिल जी का, बिल्कुल जो प्रोफेसर है उनका आया था। उसके बाद आज मुझे लग रहा है रोहन म्हात्रे का ओवर आया। मेडन ओवर ने देखिए किस तरह से इस बार देखा जाए हौसला बढ़ाया। आप पारवे के ऊपर जिम्मेदारी है, क्योंकि इस कप्तान से ये गलती केवल टीम के लिए थोड़ा सा हानिकारक साबित हो सकता है। संजय माली से उम्मीद नहीं थी, मेरे हिसाब से अभी तक उन्होंने क्रिकेट खेला होगा या अभी तक ऐसा कभी हुआ नहीं होगा, लेकिन ये पहली मर्तबा मुझे लग रहा है उन्होंने 6 गेंदें डॉट खाई है। इन्होंने इसी मैदान के ऊपर रजनी में शानदार काम किया था, लेकिन अभी पारवे के ऊपर ये दारोमदार है पूरी तरह से। अंपायर साहब उधर ध्यान दीजिए। 12 गेंदें, टीम को जीतने के लिए 30 रन चाहिए। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए ज्ञानेश्वर आए हैं। बारह गेंदे 30 रन। क्या गेंदबाजी की है रोहन म्हात्रे ने, वार्ड गेंदबाजी, मेडन ओवर फेंका। पारवे पैरों के ऊपर डाला गेंद, और जैसी गेंद पारवे के रडार में आई, इस बार पारवे ने डीप मिड विकेट के ऊपर भेजा है। ये नंबर आया 6, और गेंद मंडल के बाहर छक्के के साथ स्कोर जा चुका है 19 के घर में। जब संजय माली डॉट हो रहे थे, संजय माली का बल्ला चल नहीं रहा था, तब पारवे नॉन स्ट्राइक एंड से उन्हें उनका हौसला बढ़ा के कह रहा था कि रहने तो, कोई टेंशन नहीं है। इतना आत्मविश्वास अपने पास होना चाहिए, विश्वास क्रिकेट में बहुत महत्वपूर्ण है। 11 गेंदे 24 रन। आते ही गेंदबाज ज्ञानेश्वर को आसमान दिखाया, स्वागत किया। हम विनती करते अंपायर साहब, आप उन्हें सूचना दीजिए कृपा करके, 5 का टाइम है, ये आप ध्यान में रखिए। बिल्कुल ऐसा चलता है कभी बात, हर बार के लिए आप अंदर मत जाइए, थोड़ा प्रॉब्लम है, यहाँ ध्यान में रखिए। दोबारा सूचना देने की जरूरत नहीं। पारवे गई बाहर गेंद कमेंट्री बॉक्स में। पारवे इस बार लय में आया है, इंजन गर्म हो चुका है। इसके पास एक काबिलियत है, विश्वास है। जो पेड़ होता है, जो पेड़ की डाली होती है, उस डाली के ऊपर जो पक्षी बैठता है, उस पक्षी का विश्वास उस डाली के ऊपर नहीं होता, उसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता है।
पारवे को विश्वास है, उनके समर्थकों को विश्वास है कि ये पारवे है, तब तक वडाउट टीम को रेड का सिग्नल है। लगातार 2 गेंदे 2 छक्के स्कोर पहुंचा है 25 के घर में। 10 गेंदों में 18 रन चाहिए। अभी भी नियंत्रण के साथ गेंदबाजी करना पड़ेगा ज्ञानेश्वर को, क्योंकि पारवे सेट हो गए। 3 छक्के, एक बाउंड्री, एक सिंगल चुराई। शॉर्ट बॉल पारवे को नहीं देगा तू, पारवे को शॉट देगा तो वो मारेगा तुझे। यहां से मैं बताता हूं, क्योंकि वो कोई आयरा गायरा नत्थु खैरा प्लेयर नहीं है, वो उस धुंधले युवा के अंदर का शहंशाह है। पतला है, यहां से देखिए वजन उसका मेरे से कम है, लेकिन खेलने में इतना टाइट है। हाँ, मजा आया। लगता है क्या केवल के ड्रेसिंग रूम है आज। प्रभाकर पालकर जी लगता है कि गणेश पारवे आज लगता है शायद हनुमान के मंदिर में गया होगा। उनके गांव में मंदिर है, मुझे मालूम नहीं, लेकिन एक बार किसी ने कहा था। 9 गेंदों में 12, पारवे इंजन गर्म हो चुका है। सैंडी पालकर खुश हो गए हैं, जानते हैं कि हमारा बल्लेबाज देखिए बोलती बंद की है गेंदबाजों की। और पारवे आप पकड़ जाएंगे, नहीं, ओहो, आसमानी सुल्तानी छक्का फ्लिक किया है। जब शायद रोहन मात्रे ने गेंदबाजी की, संजय माली को खामोश किया था, तब टेंशन आया, लेकिन पारवे ने कह दिया था कि मैं हूं ना, झंडे में डंडा और तंबू में बंबू खड़ा कर दिया। वाह, केवल गांव में चर्चा होगी और उनके गांव के ग्रामस्थ कह दिया हमारा लड़का देख कैसा इस बार शाही के मैदान के ऊपर गर्म हुआ है। वाह, 8 गेंदों में 6 रन, मुझे लगता है लगातार 4 छक्के आए हैं। क्या युवराज सिंह ने वो कारनामा किया था वही पारवे कर सकता है। ज्ञानेश्वर टेंशन में, और आप पकड़ जाएंगे, आप पकड़ जाएंगे लग रहा है। क्या कैच होगी, और बढ़िया एफर्ट किया था गुड्डू ने, दौड़ के लिया था, और ये देखिए पारवे की चतुराई, लेकिन संजय माली पहुंचे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, थोड़ी सी सेफ कैच थी, बहुत ही लॉन्ग ऑन के ऊपर थे, लॉन्ग ऑफ के ऊपर। यहां से दौड़ के जाना, मुझे लग रहा है मिड ऑफ के क्षेत्र में कैच को पकड़ना कठिन थी, मगर 3 रन के साथ स्कोर गया है 40 के घर में। जीतने के लिए 3 रन चाहिए। क्या पारवे ने खेल दिखाया है, छक्कों की बौछार लगाई है। एक साइड से संजय माली की बोलती बंद की थी, तब केवल टीम का खेमा नाराज था, लेकिन जहां पारवे का जलवा चालू हो गया, वहां से सैंडी पालकर ने कह दिया रोको मत ठोको। 10 गेंदों में 38 रनों की बहुमूल्य पारी। गणेश पारवे जैसे शहंशाह ने कारनामा किया, लोगों का दिल जीता। खेल लंबा नहीं, लेकिन खेल यादगार होना चाहिए। और एक बार संजय माली पकड़ जाएंगे, नहीं, किस्मत बहादुर लोगों का साथ देता है। और इस बार ये भी रन लेने का प्रयास, तू मैं चल रही है, लेकिन इस सिंगल के साथ स्कोर जाता है 41 के घर में। बस 2 ही रन की जरूरत थी। क्या ओवर फेंका था रोहन मात्रे ने, उन्होंने संजय माली को खामोश रखा था, और ऐसा खामोश रखने के बाद मैं यहां से पारवे को देख रहा था। पारवे ने नॉन स्ट्राइक एंड से संजय माली को कह दिया कि डरो मत, मैं देखता हूं आगे का खेल क्या है। और उन्होंने सचमुच विश्वास दिखाया, उन्होंने लगातार 4 छक्के लगा दिया। उसके बाद उन्होंने 3 रन इकट्ठा किया। टोटल इस ओवर में 28 रन आए। यही ओवर खुद कप्तान ज्ञानेश्वर का अपनी टीम के लिए हानिकारक साबित हुआ। अब जीत के करीब दूर है, 2 रन दूर है बस। तस्वीर से पेन कोलीवाड़ा कप्तान, आप हमारे मंच के ऊपर आइए। पेन कोलीवाड़ा टीम, बस 2 रन चाहिए जीतने के लिए। संजय माली 2 रन पे खेल रहे, लेकिन पारवे की बल्लेबाजी तूफानी बल्लेबाजी। संजय माली इस बार आज इस मैच के लिए रनआउट का मौका हो सकता है, लेकिन इस बार दोबारा संजय माली को मौका मिला है। लेकिन आज इस मैच में बल्ला ठंडा पड़ चुका है, क्या पता नहीं, लेकिन 1 रन के साथ स्कोर लेवल हो चुका है। बस जीतने के लिए 5 गेंदों में 1 रन,
क्या विनिंग शॉट इस बार देखा जाए शायद पारवे खेलेगा बबलू गेंदबाजी करने के लिए। एक ही रन चाहिए 5 गेंदों में। पारवे गैप ढूंढा और बिल्कुल उन्होंने इस बार देखा जाए दिशा दी गेंद को और एक चौवे के साथ इस मैच को जीता है। गणेश पारवे ने विनिंग शॉट खेला, 42 रनों की दमदार पारी खेली, नॉट आउट पारी खेली, तूफानी पारी, जानदार पारी, लेकिन विरोधी टीम को हाथ मिलाते हुए क्रिकेट में ये दोस्ती महत्वपूर्ण है। दूसरी जीत अर्जित की के वाले टीम ने पहाड़ों से जो टकरा जाए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा जाए उसे युवान कहते हैं। मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए दूसरा मैन ऑफ द मैच का ये शायद अवार्ड और ये शहनशाह को अवार्ड जाता है जिसका नाम है लेफ्ट हैंड बल्लेबाज गणेश पारवे। ऑन द प्लीज स्टेज। टॉस करने के लिए हम